पनवेल महानगरपालिका पनवेल महानगरपालिका पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण पाहिलं की जी सार्वजनिक मैदानं आहेत, उद्यानं आहेत, त्या मैदानांमध्ये मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रकारे अतिक्रमण झालेलं आहे। प्रार्थना स्थळं असतील किंवा आठवडा बाजार असतील, ह्या गोष्टींमुळे लोक त्रस्त झालेले आहेत। असं असताना पनवेल महानगरपालिका प्रशासनाने त्याचे अधिकारी करतायत काय, असा मोठा प्रश्नचिन्ह सध्या नागरिकांनी विचारलेला आहे, जनतेने विचारलेला आहे। आणि हाच आक्रोश घेऊन आज खारघर सेक्टर 35 मधली लोक मैदानात उतरलेले आहेत। आपण पाहतो की सेक्टर 35 मधले हे मैदान आहे, भव्य मैदान आहे, परंतु ह्या मैदानामध्ये डेब्रिज माफियांनी मोठ्या पद्धतीनं डेब्रिजचं डफिंग केलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना, मुलांना खेळायची मोठी गैरसोय झालेली आहे। एवढंच नाही तर त्यामुळे निर्माण झालेले येणारे साप, मच्छर, ह्यामुळे आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झालेला आहे। आणि हाच प्रश्न घेऊन सेक्टर 35 मधले सगळे रहिवासी खारघर तळोजा हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून नेतृत्वाखाली आज इथे लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत। आपण पाहतोय जवळजवळ 100हून अधिक लोक मागे इथे उपोषणाला बसलेले आहेत। आपल्यासोबत हाऊसिंग फेडरेशनचे मंगेशजी रानवडे सर आहेत। सर, काय नेमका प्रश्न आहे, प्रशासनाच्या विरोधात आपला काय आक्रोश आहे, काय मागणी आहे आणि हे मैदान साफ का होत नाहीये? पहिली गोष्ट म्हणजे हा जो मैदान आहे याचा प्लॉट नंबर 1 सेक्टर 35H खारघर मध्ये स्थित आहे। तो मागील 4 वर्षापासून आम्ही सातत्याने पनवेल महानगरपालिकेच्या मागे खारघर तळोजा कॉलनीज वेलफेअर असोसिएशनच्या मार्फत इथे प्लेग्राउंड असावं ह्याची मागणी करत आहोत। कारण का ओरिजिनल सिडकोच्या DP प्लॅनच्या मार्फत हा प्लेग्राउंडच होता, पनवेल महानगरपालिकेला तो हस्तांतरित केला गेला। तत्पश्चात पनवेल महानगरपालिकेकडे बोर्ड लावला की ओपन ग्राउंड म्हणून। पण आता कमिशनर साहेब म्हणा, उपायुक्त म्हणा, बाकीचे सर्व डिपार्टमेंटला आपण पत्राद्वारे फॉलोअप करत आहोत की इथे लवकरात लवकर याची डेव्हलपमेंट करावं। आम्हाला सांगण्यात आलं की इथे थीम पार्कची संकल्पना सर्वात आपल्या पनवेलमध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये थीम पार्कची इथे संकल्पना आम्ही इकडे करत आहोत असं पनवेल महानगरपालिकेचे सांगणं होतं आम्हाला। मग आम्ही आनंदित होतो। आता तुम्ही पाहत असाल की इकडे एवढी संकुलं आजूबाजूला आहेत, त्यांनी हाच एक जे घेणारे सदनिका घेणारे जे नागरिक आहेत त्यांनी हा फ्लॅट का घेतला की समोर ओपन प्लॉट आहे, इथे आम्हाला छानपैकी एक व्ह्यू मिळतो, त्या अनुषंगाने ते फ्लॅट घेतलं। पण आता ही फसवणूक झाल्यासारखी वाटते। कारण का जस्ट 3 महिन्यापूर्वी इथे जो पनवेलमध्ये जे रस्त्याची कामं आहेत, म्हणजे सिमेंटचे असो किंवा डांबरी असो, त्यातून जो मलबा निघतोय तो मलबा इथे येऊन स्वतः पनवेल महानगरपालिका इथे डंप करते। आज पनवेल नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, ठाणे म्युनिसिपल, त्यांच्याकडे प्रत्येकाने डेब्रिज विरोधी त्यांनी बरेच काही उपक्रम केलेले आहेत। डेब्रिज हाताळण्यासाठी त्यांनी यंत्रणा उभी केलेली आहे। असं असताना पनवेल महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या मोठ्या जाडीचा डेब्रिज, सिमेंटचे मोठी ढेपची ढेप इथे आणून या जमिनीवरती तुम्ही डम्पिंग करताय। 2-4 दिवसापूर्वीच वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे झालेला आहे। तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगताय एन्व्हायरमेंट बद्दल, पण ह्या गोष्टी तुम्ही साध्या गोष्टी करू शकत नाहीत। ह्या मोठा एक आम्हाला दुर्दैव वाटतं। आम्ही सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा आज करतो, उद्या करतो। आमची मागणी एवढीच होती, मग एक पत्राद्वारे तर तुम्ही कळू शकता। पत्र पाठवलं, पण अगदी जुजबी पत्र पाठवलंय, आम्ही करणार आहोत, तुम्ही टाइम फ्रेम तरी द्यायला पाहिजे, तोही दिला गेला नाही। तर एकंदरीत लोकांची फसवणूक होते आणि त्या फसवणुकीला कुठेतरी अंत व्हायला पाहिजे। त्या अनुषंगाने सर्व नागरिक इथे आज उपोषणाला बसलेले आहेत। आम्ही साखळी उपोषण करत आहोत।
आजपासून सुरू करणार आहोत. येणाऱ्या काळापर्यंत जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार. तर आपण पाहतोय की अतिशय आक्रोश नागरिकांनी व्यक्त केलेला आहे की ज्या पद्धतीनं आता अंत झालेला आहे. पनवेल महानगरपालिका प्रशासन आणि अधिकारी करतायत काय? अंत होऊन देखील जर त्या ह्या प्रश्नाकडे ते पाहत नसतील तर अतिशय दुर्दैवाची बाब है. आपल्यासोबत इम्तियाज शेख आहेत जे हाउसिंग फेडरेशन के पदाधिकारी हैं. सर नमस्कार, क्या सवाल है, क्या प्रॉब्लम है? आपने जिस तरीके से अभी उपोषण कर रहे हैं. सर सवाल यही है कि पहली बात तो ये इसीलिए बार बार ये बोलना चाहता हूँ कि जब पब्लिक कोई चीज़ का डिमांड करती है तो उसकी कोई सुनवाई नहीं है. ठीक है, 2 महीने से इसके ऊपर हम लोग बोल रहे हैं कि यहाँ से डेब्रिस हटाओ. 155 झाड़ यहाँ पे लगाए थे विद टैगिंग और पीएमसी. वो उसमें से आधे झाड़ इन्होंने डैमेज कर दिए. एक तरफ एनवायरनमेंट डे पे झाड़ लगवाते हैं और दूसरी तरफ ये झाड़ तोड़ भी रहे हैं. ठीक है, अगर इसी तरह से कोई नॉर्मल आदमी अगर एक झाड़ तोड़ दे तो उसके लिए सजा है, लेकिन गवर्नमेंट के जब लोग आके वही झाड़ तोड़ते हैं तो उनके लिए कोई कानून नहीं है. तो बोलने का ये मुद्दा है कि जब ये पूरा कमर्शियल यहाँ पे रेजिडेंशियल लोग रहते हैं उसके बीच में आपने डेब्रिस लाके डाल दिया है जिसके वजह से बीमारियां फैलेगी, लोग अभी बीमार होंगे, तो इसके लिए जवाबदार कौन है? उसके लिए कोई आंसर नहीं है. एक दिन लाते, एक डंपर लाते, उसके लिए निकालने के लिए हमको दिखाने के लिए बताते हैं अरे जब आपको निकालना ही है 10, 15, 20 डंपर लगाओ और निकाल के लो ना सामान आपका जो भी आपने गंदगी डाला हुआ है. ठीक है, इनको लोगों की फिक्र नहीं है. सेक्टर 26 से लेकर सेक्टर 40 तक इट इज टोटली निग्लेक्टेड एरिया बाय पीएमसी. अगर आप देखोगे यहाँ पे कोई रोड्स नहीं है, देर इज नो मार्केट्स ओवर हियर, देर इज नो गार्डन ओवर हियर. ठीक है, जबकि यहाँ पे ऐसा नहीं है कि यहाँ पे लोग टैक्स नहीं भर रहे, यहाँ के भी लोग टैक्स भर रहे हैं ना. जब हम यहाँ पे टैक्स भर रहे हैं तो क्या हमको यहाँ पे फैसिलिटीज मिलनी नहीं चाहिए? ये आप सब लोगों को इस बारे में सोचना चाहिए. हम सोच रहे हैं इसलिए हम यहाँ पे बैठे हैं. थँक्यू. धन्यवाद. आपण पाहिलं की कशा पद्धतीने लोकांचा आक्रोश इथे व्यक्त केलेला आहे. जर आपण पाहिलं की सेंट्रल पार्क पासून खारघरचा हा दुसरा फेज आहे. सेंट्रल पार्क पासून 35 पर्यंत ह्या संपूर्ण विभागामध्ये जवळजवळ 1 लाखाच्या घरामध्ये लोकवस्ती आहे आणि ह्या लोकवस्तीसाठी फार कमी प्रमाणात मैदानं असतील आणि ह्या मैदानामध्ये अशी परिस्थिती असेल तर आम्ही खेळायचं कुठं हा प्रश्न इथल्या मुलांना पडलेला आहे. जसं मंगेशजींनी आणि इम्तियाज भाईंनी उल्लेख केला की 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन होता आणि ह्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून प्रत्येक वर्षी इथल्या नागरिकांनी लावलेली झाडं ही झाडं मोठ्या पद्धतीनं वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच झाडांवरती इथं मलमा किंवा डेब्रिस टाकण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीनं इथं अतिशय दुरावस्था या मैदानाची गेलेली आहे. आपण पाहतोय मागे जरा तू मित्रा तू जरा कॅमेरा फिरू शकतो कशा पद्धतीने लोक आक्रोशाने ह्या लाक्षणिक उपोषणामध्ये उतरलेले आहेत. हा आक्रोश तुम्ही पाहताय आणि पनवेल महानगरपालिका प्रशासन किंवा आयुक्तांनी ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर ह्याहून अधिक तीव्र आंदोलन आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती करू असा तीव्र इशारा इथल्या नागरिकांनी दिलेला आहे. आपण पाहतोय की पनवेल महानगरपालिका प्रशासन किंवा आता नवीनच आलेले आयुक्त माननीय मंगेश चितळे सर हे त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न सोडवतील का हा खऱ्या अर्थानं इथला आता प्रश्न आहे. धन्यवाद.